ठाकरे बंधू सत्तेमध्ये येणार खरंय की नाही येणार. ऍक्सिस इंडियाच्या पोलमध्ये आपल्याला भाजपला 136 जागा मिळताना बरं बघायला मिळतात. ठाकरे बंधूंना 58 ते 68 जागा दिसत आहेत. जेव्हीसीचा जो एक्झिट पोल आहे त्या एक्झिट पोलचे आकडे हे कम्प्लिटली वेगळे आहेत. मंडळी नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या या विशेष लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. लाईव्ह येण्याचं विशेष कारण असं आहे की 29 महापालिकांसाठीचं मतदान प्रक्रिया आज पार पडलेली. आपण बघितलं अनेक ठिकाणी बरेच प्रसंग घडले, काही ठिकाणी राडे झाले, काही ठिकाणी शांतपणे निवडणूक पार पडली. अगदी वेळ संपल्यानंतर सुद्धा बऱ्याच ठिकाणी रांगा आपण तशाच बघितलेल्या आहेत. त्यामुळे अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. आता महत्वाची गोष्ट अशी, घडामोडी तर घडलेल्या आहेत पण कौल नेमका कोणाच्या बाजूने, उद्या निकाल येतोच आहे. मात्र त्यापूर्वी एक्झिट पोल काय सांगतायत हे सांगण्यासाठी आपल्यासोबत माझे सहकारी सिद्धेश आहेत. सिद्धेश, सगळ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे ते एक्झिट पोलकडे लागलेलं आहे. एक्झिट पोल कुठले कुठले समोर आलेत आणि कौल कोणाच्या बाजूने दिसतोय? सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याची सगळ्यात प्रचंड उत्सुकता होती आजच्या दिवसभरामध्ये, ते मतदान झाल्यानंतर नेमके काय एक्झिट पोलचे अंदाज वर्तवतात, तेही पर्टिक्युलरली मुंबईच्या बद्दल याकडे सगळ्यांची नजर होती. आणि तेच आकडे मी आता अमित, तुला आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. 3 वेगवेगळे आकडे आपल्याकडे आलेले आहेत. 3 वेगवेगळ्या एजन्सीजनी केलेला जो सर्वे आहे त्या सर्वेमधनं मुंबई साठी कोणाला किती जागा मिळतील, कोणाचा वोट शेअर किती राहील, याच्याबद्दलचे जे अंदाज वर्तवण्यात आलेले एक्झिट पोलचे जे आकडे आहेत ते साधारण कसे आहेत. थेट सुरुवात करूयात आणि मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की महायुती जी आहे तिला किती जागा मिळतील, त्याच्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीला किती जागा मिळतील, काँग्रेस आणि वंचितला किती जागा मिळतील, इतरांना किती जागा मिळतील, अशा 4 प्रकारामध्ये ही आकडेवारी जी आहे ती विभागली गेलेली आहे. त्यामुळे आपण थेट सुरुवात करूयात. मला सगळ्यात पहिल्यांदा खरं तर सांगायला आवडेल की आपण पहिल्यांदा जाणून घेऊयात की ऍक्सिस इंडियाचा जो एक्झिट पोल समोर आलेला आहे त्या एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात. सगळ्यात अगोदर जी उत्सुकता ताणली गेलेली आहे मुंबईच्या बाबतीमध्ये ती महत्वाची या दृष्टीने आहे की ठाकरे बंधू सत्तेमध्ये येणार की नाही येणार. तीनही जर का आपण एक्झिट पोल पाहिले तर त्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की ठाकरे बंधूंना पूर्णपणे बहुमत कुठल्याही एक्झिट पोल मध्ये मिळताना दिसत नाहीये. मी थेट आकडे सांगण्याचा प्रयत्न करतो. ऍक्सिस इंडियाचा जो एक्झिट पोल आलेला आहे त्याचे आकडे साधारणपणे असे आहेत अमित. भाजप आणि शिवसेना, शिंदेची शिवसेना, यांना 131 ते 151 पर्यंत जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. ठाकरे बंधूंना 58 ते 68 पर्यंत जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. काँग्रेस, वंचित आणि त्यांच्यासोबत असलेले जे मित्रपक्ष आहेत त्यांना 12 ते 16 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. आणि इतर जे आहेत अपक्ष किंवा छोटे पक्ष त्यांना 6 ते 12 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 200 आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की एकूण जागा ज्या आहेत या बीएमसी मधल्या त्या पाहता महायुतीची सत्ता महापालिकेमध्ये येईल, मुंबई महापालिकेमध्ये येईल असा अंदाज ऍक्सिस इंडियाच्या पोलमध्ये सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या मनात असा पण एक प्रश्न येईल हे तू माहिती सांगितल्यानंतर की जे शिंदेची शिवसेना आणि भाजप यांची जर एकत्र जर बेरीज बघितली आणि मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची आणि इतर आणि काँग्रेस हे जर आपण बघितलं तर कुठे काही मॅच होताना दिसतंय? हा खूप खतरनाक प्रश्न आहे हा खरं तर. कारण काय आहे की आतापर्यंत आपण ज्याही निवडणुका झाल्या म्हणजे 2019 पासूनच्या जेवढ्या पण निवडणुका झालेल्या त्या सगळ्या निवडणुकांनंतर सगळ्यात महत्वाची चर्चा जी राहिली ती निकालानंतर झालेल्या समीकरणांची. बरोबर. त्यामुळे म्हणजे आपल्याला कधी नव्हे ते ठाकरे देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर येताना बघायला मिळाले. आणि आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जे आकडे आपल्याला एक्झिट पोल मधनं बघायला मिळत आहेत त्यानंतरची समीकरणं कशी असतील, सत्तेमध्ये येण्यासाठी कोण कोणाबरोबर कशा पद्धतीने युती आघाडी पुन्हा करताना बघायला मिळेल का, हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा अमित यामध्ये असणार आहे. हेच व्यवस्थित समजून घेण्यासाठी जसं आता मी तुम्हाला ऍक्सिस इंडियाचा एक सर्वे सांगितला, परत एकदा आकडे मी तुमच्या डोक्यामध्ये थोडेसे शिरावेत म्हणून सांगतो की महायुतीला 131 ते 151 जागा दिसत आहेत. ठाकरे बंधूंना 58 ते 68 जागा दिसत आहेत. काँग्रेस वंचित यांच्या आघाडीला 12 ते 16 जागा दिसत आहेत. हा एक्झिट पोल होता ऍक्सिस इंडियाचा. याच्यानंतर अजून एक मी तुला पोल सांगतो ज्याच्यामध्ये देखील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे की महायुतीलाच सर्वाधिक जागा मिळतील, म्हणजे भाजप आणि शिंदेनाच सर्वात जास्त जागा मिळतील. हा एक्झिट पोल आहे जनमतचा. जनमतच्या एक्झिट पोलमध्ये टोटल आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये 227 जागा आहेत आणि 227 पैकी 138 जागा ज्या आहेत त्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला मिळतील अशी शक्यता या एक्झिट पोलमधनं वर्तवण्यात आलेली आहे. तर ठाकरे बंधू आणि त्यांच्यासोबत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे शरद पवारांचा, त्यांना
62 पर्यंत जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित यांची जी आघाडी झालेली आहे त्यांना 20 पर्यंत जागा मिळतील अशी शक्यता आहे. तर अपक्ष आणि इतर छोटे घटक पक्ष जे आहेत याच्यामधले निवडणुकीमधले त्यांना 7 पर्यंत जागा मिळतील अशी शक्यता यामधनं वर्तवण्यात आली आहे. यामध्ये 5 जागा इकडे तिकडे होऊ शकतात असं देखील जनमतच्या या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं. म्हणजे 5 जागा वाढू शकतात, 5 जागा कमी होऊ शकतात. पण तसा जरी म्हणजे ती जरी आपण एक सरासरी काढली तरी देखील हा जो एक्झिट पोल आहे आणि ॲक्सिस माय इंडियाचा जो एक्झिट पोल आहे तो जवळपास सारखा आहे असं म्हणायला बिलकुल वाव आहे. कारण तिथे देखील आपल्याला 131 ते 151 दिसत आहेत. इथे देखील महायुतीला आपल्याला 158च्या आसपास जागा दिसत आहेत, 138च्या आसपास जागा दिसत आहेत. आणि याच साधारणपणे एक्झिट पोलनुसार आणखीन एक एक्झिट पोल आपल्या समोर आहे, तो म्हणजे जेव्हीसीचा जो एक्झिट पोल आहे त्या एक्झिट पोलचे आकडे हे कम्प्लिटली वेगळे आहेत. म्हणजे ते पूर्णपणे जनमत आणि ॲक्सिस माय इंडियाचा जो एक्झिट पोल आहे याच्यापेक्षा पूर्णतः वेगळे आहेत. या एक्झिट पोलमध्ये अमित काय सांगण्यात आलंय तर भाजपला किती जागा मिळतील, शिंदेंना किती जागा मिळतील, युबीटीला किती जागा मिळतील, काँग्रेसला किती जागा मिळतील, मनसेला किती जागा मिळतील, प्रत्येकाची वर्गवारी सांगण्यात आली आहे. तशीच वर्गवारी इतरांनी सांगितली आहे, पण याच्यामध्ये ती आणखी थोडीशी डिटेलिंग मध्ये दिसते आपल्याला जेव्हीसीच्या एक्झिट पोलमध्ये. ती नेमकी काय ती मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपण पुन्हा या आकड्यांवरती बोलण्याचा प्रयत्न करूयात. भाजपला या एक्झिट पोलमध्ये 97 ते 108 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे. ही खूप महत्वाची आणि अंडरलाईन करण्यासारखी बाब आहे. शिवसेनेला म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला मुंबईमध्ये 32 ते 38 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना युबीटी जी आहे तिला 52 ते 59 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज जेव्हीसीच्या एक्झिट पोलमधनं वर्तवण्यात आला असं आपल्याला आकडेवारीवरनं तरी दिसत आहे. मनसेला किती जागा मिळतील याबद्दलचा आकडा बघाल तर तो फक्त सिंगल डिजिट आहे. म्हणजे 2 ते 5 जागा फार तर मनसेला मिळतील अशी शक्यता आपल्याला जेव्हीसीच्या पोलमधनं तरी बघायला मिळते. खरं तर राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसांमध्ये प्रचारसभा घेतल्या, सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्याबद्दल लिहिलं जात आहे, त्यांनी केलेल्या भाषणांबद्दल लिहिलं जात आहे, त्यानंतर कुणालाही अशी अपेक्षा असेलच की मनसेची किमान आकडेवारी जी असेल ती 2 डिजिटमध्ये तरी येईल. पण जेव्हीसीचा जो एक्झिट पोल आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं बिलकुल दिसत नाहीये. 2 ते 5 जागा फक्त राज ठाकरेंच्या मनसेला मिळतील अशी शक्यता जेव्हीसीचा एक्झिट पोल आपल्याला सांगतोय. सिद्धेश, एक प्रश्न मला वाटतं अनेकांना प्रश्न पडणार आहे, कारण जशी तू आकडेवारी सांगितलीस, भाजप, शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना, ठाकरेंच्या शिवसेनेला आकडा मोठा आहे बोलतोयस तू. बरोबर. परत एक प्रश्न मला वाटतं अनेकांना पडेल की परत वेगळं समीकरण काय होऊ शकतं का? नाही, आकडेवारी तशी काय सांगते का? नाही, निश्चितपणे. आता मी तुम्हाला जी आकडेवारी सांगितली ही आहे जेव्हीसीची पक्षवाईज आकडेवारी. आतापर्यंत मी तुम्हाला महायुती आणि ठाकरे बंधू किंवा वंचित आणि काँग्रेसची अलायन्स याच्याबद्दल आपण म्हणत होतो. पण यामध्ये आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे जेव्हीसीच्या पोलमध्ये देखील, की जेव्हीसीच्या पोलमध्ये सुद्धा जर का आपण ठाकरे, शिंदे आणि भाजप यांच्या जर का जागांचा विचार केला तर त्यांचा देखील आकडा जो आहे ना अमित, तो 130च्या पार जातो या जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार, जो की ॲक्सिस माय इंडियाच्या पोलप्रमाणेच आणि जनमतच्या पोलप्रमाणेच जवळपास सारखा असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. तेच जर का आपण शिवसेना आणि मनसेच्या म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की ते 60 पर्यंत वगैरे फार तर 60च्या आसपास वगैरे राहतील. पण 60च्या आसपास ठाकरे बंधू राहणं किंवा आणि महायुती कुठेतरी 130च्या वगैरे म्हणजे दुप्पटपेक्षाही जास्त जागा त्यांना एक्झिट पोलमध्ये दिसणं ही खरं तर फार म्हणजे चकित करणारी आकडेवारी आहे का, हा खरं तर या निमित्ताने विचारला जाणारा प्रश्न आहे. कारण ज्या पद्धतीने चर्चा संपूर्ण मुंबईच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळाली, विकासाचा मुद्दा, प्रदूषण, मराठीचा मुद्दा, परप्रांतीयांचा मुद्दा, त्याच्यानंतर कबुतरांचा मुद्दा, म्हणजे असे अनेक मुद्दे होते की ज्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईच्या पार्श्वभूमीवरती होती. आणि म्हणूनच 29 जरी महापालिकांचं मतदान आज झालेलं असलं तरी देखील सर्वाधिक चर्चा मुंबईची का होते, कारण मुंबईला सोन्याची अंड देणारी कोंबडी असं म्हणतात. आणि मुंबई महापालिका जी आहे तिचं नावही तितकंच मोठं आहे, तिची आर्थिक क्षमता देखील तितकीच मोठी आहे. त्यामुळे मुंबईवरती इतकं बोललं जाणं, तिच्या एक्झिट पोलवरती प्रामुख्यानं बोललं जाणं हे भागच आहे. ज्या पद्धतीनं अमित मी तुला आता हे जेव्हीसीचे आकडे सांगितले, जेव्हीसीचे एक्झिट पोलचे, तसेच मी तुला आता ॲक्सिस माय इंडियाचे आणि जनमतचे पार्टी वाईज आकडे सांगतो. तुला पण त्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग दिसेल. बघा, म्हणजे आता एक ॲक्सिस माय इंडियाच्या पोलमध्ये आपल्याला भाजपला 136 जागा मिळताना बघायला मिळतात, तर शिंदेंना जवळपास 90 जागा बघायला मिळत आहेत. दुसरीकडे युबीटी जी आहे तर माफ करा,
एक चूक झाली माझ्याकडनं. भाजप आतापर्यंत 136 जागांवरती लढलेली आहे. शिंदेची जी शिवसेना आहे ती 90 जागांवरती लढलेली आहे. युबीटी जी आहे ती 164 जागांवरती लढली आहे. MNS 52 जागांवरती लढली आहे. NCP पण 12 जागांवरती लढली आहे. काँग्रेस 150 जागांवरती जवळपास लढली आहे आणि वंचित 50 जागांवरती लढलेली आहे. या सगळ्यामध्ये या जागा जर का आपण बघितल्या तर मुंबईतल्या बहुतांश ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळालेली होती. त्यामध्ये आपल्याला ठाकरेंना ज्या पद्धतीने एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत तर असं दिसतंय की ठाकरेंची शिवसेना शिंदेच्या शिवसेनेवरती वरचढ ठरेल का? एक्झिट पोलच्या अंदाजानुसार आणि आकडेवारीनुसार हा प्रश्न प्रामुख्याने अधोरेखित केला जाईल. अर्थात येत्या काही तासातच हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. पण एक्झिट पोलचे हे सगळे जे आकडे आहेत ते खरंच चकित करणारे आहेत. ठाकरेंची सत्ता येणार का की महायुतीच पुन्हा कमळ पालिकेमध्ये फुलणार किंवा परत काही नवीन समीकरण? हा एक्झॅक्टली. म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की जर का आपण विचार केला की काँग्रेस आणि वंचितला मिळणाऱ्या ज्या जागा आहेत आणि ठाकरे बंधूंना मिळणाऱ्या ज्या जागा आहेत याच्या समीकरणाची चर्चा जर का सर्वसामान्य माणसामध्ये झाली नाही तर आश्चर्य वाटेल मला. कारण ज्या प्रमाणामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला जागा मिळताना बघायला मिळतात त्यावरनं स्पष्टपणे असं दिसतंय आपल्याला की त्यांची सत्ता ही सहज मुंबई महापालिकेमध्ये स्थापन व्हायला कोणतीही अडचण येणार नाही. तीनही आपल्याला एक्झिट पोल हेच सांगताना बघायला मिळत आहेत. बरोबर. यामध्ये फक्त की जर का USP आपल्याला काढायचं टेकअवेज काढायचे असतील या तिन्ही एक्झिट पोल मधनं तर ते असे काढावे लागतील की एवढा स्टार प्रचार करून देखील मनसेच्या वाट्याला फक्त सिंगल डिजिटच नगरसेवक येणार का मुंबईमध्ये हा खरं तर प्रश्न आहे. ठाकरे बंधू दोघेही आल्यानंतर तर त्यांच्या युतीचा फायदा फक्त उद्धव ठाकरेंनाच होताना बघायला मिळणार का आपल्याला? बरोबर. हा खरं तर प्रश्न आहे. आणि जसं तू म्हणालास अगदी सुरुवातीला की ठाकरे बंधूंची युती आणि काँग्रेस जर का एकत्र लढली असती या सगळ्यामध्ये तर कदाचित भाजपला आणखी जड गेलं असतं का? किंवा मग निकालानंतर काँग्रेसची भूमिका या सगळ्यामध्ये काय असणार? काँग्रेस आणि वंचितची भूमिका या सगळ्यामध्ये काय असणार हे देखील तितकंच महत्वाचं ठरेल असं संपूर्ण चित्र आता तरी या तीन एक्झिट पोलमधनं दिसतंय. जी गोष्ट तू बोललास ती मला महत्वाची वाटते यामध्ये की राज ठाकरेंचं आपण भाषण ऐकलं त्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले, अनेक चर्चा झाल्या, कल बदलेल का इथपर्यंत चर्चा झाली. पण त्यानंतर सुद्धा जर आपण एक्झिट पोल बघितले तर सिंगल डिजिटमध्ये राज ठाकरेंना जागा दिसत आहेत. म्हणजे त्यामुळे उद्धव ठाकरेंचं एकीकडे संयमी आपण भाषण ऐकलं तर राज ठाकरेंचं प्रचंड अग्रेसिव्ह आपण भाषण ऐकलं. अनेक महत्वाचे मुद्दे आपण ऐकले, भाषेवरून असतील, धर्मावरून असतील, अनेक मुद्दे गाजले. मात्र तरी सुद्धा सिद्धेश यामध्ये सिंगल डिजिटच बघायला मिळत आहे. निश्चित. पण यामध्ये अमित या एक्झिट पोलमध्ये जे आकडे आपल्याला ठाकरे बंधूंना बघायला मिळत आहेत ना या आकड्यांकडे तसं बघायला गेलं ना तर त्यात त्यांचं नुकसान नाहीये. हेही आपण तितकंच समजून घ्यायला हवं. कारण ते जे काही त्यांचे आकडे येतील तर ते जे काही येणार आहे ते कमावणारच आहेत. बरोबर. म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट हा वाढलेलाच असणार आहे. कारण त्यांच्याकडे मोठे चेहरे नव्हते. त्यांच्याकडे उमेदवार प्रचार त्याच्यानंतर त्यांनी युतीची घोषणा करायला उशीर केला का हे असे अनेक मुद्दे आणि त्यानंतरची अनेक संकट होती. म्हणजे बंडखोरी असेल अगदी किंवा उमेदवार इकडनं तिकडे जाणं असेल हे सर्व महत्वाचे मुद्दे आपण बघितलेले होते. करेक्ट. आणि मतदानाच्या दिवशी शाहीचा मुद्दा ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी दुपारी मांडला तो मुद्दा असेल त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर असेल या सगळ्यानंतर पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आपल्याला विरोधी पक्ष दिसत आहेत. आणि खरंच हे नरेटिव्ह लोकांना पटतंय का? कारण आजची निवडणूक आजचं मतदान जे आहे हे अनेक अर्थांनी वेगळं आहे. कारण अनेक ठिकाणी घोळ झाली आहेत, मतदानाचे अनेक ठिकाणी घोळ झाले आहेत. म्हणजे मतदार गेले आहेत पण त्यांची नावं त्या ठिकाणी नाहीच आहेत किंवा आधी मतदान झालेलं होतं असे सुद्धा अनेक ठिकाणी आरोप काहींचं आधीच मतदान झालंय त्यांच्या नावाने आणि त्यांना ते माहीतच नाहीये असेही व्हिडिओ समोर आलेले आहेत. बोगस मतदारांना पकडून दिलेलं आहे. भगवे गार्ड्स नेमलेले होते त्यांची धरपकड झालेली आहे. अनेक अर्थांनी मुंबईची ही निवडणूक जी आहे ती खूप म्हणजे चर्चेत राहिली. 3-3.5 वाजेपर्यंत जी आकडेवारी आलेली होती त्याच्यामध्ये 40 ते 41% आसपास मुंबईचं मतदान झालेलं होतं. शेवटच्या टप्प्यामध्ये जर का आपण एक अंदाज मानला 10% जरी इकडे तिकडे आपण पकडले 50% इकडे तिकडे जर का ते मतदान गेलेलं असेल तरी देखील एक्झिट पोलचे जे हे आकडे असतील ते कितपत खरे ठरतील हाही प्रश्न आहे. त्यामुळे एकदमच एक्झिट पोलचे आकडे खरे ठरतील का माहित नाही. पण एक्झिट पोलच्या या आकड्यांनी ठाकरे बंधूंना घाम फोडलाय का, विचार करायला भाग पडलाय का? तर निश्चितपणे विचार करायला भाग पडलेला असेल. अर्थात एक्झिट पोलचे आकडे हे महायुतीसाठी दिलासादायक जरी दिसत असले
तरी खऱ्या निकालामध्ये हेच आकडे रिफ्लेक्ट होतील का, हा खरा प्रश्न अमित असणार आहे. आणि जर ते खरे नसतील आणि जर का त्यामध्ये वंचित आणि काँग्रेसला जर का आणखी गेन होताना जर का बघायला मिळालं, तर मात्र ही निवडणूक जी आहे मुंबईची ती आणखीनच रंगतदार आणि चुरशीची होईल. आणि ज्या समीकरणांची तू चर्चा केलीस ती समीकरणं आणखी कदाचित वेगळी जर बघायला मिळाली, म्हणजे असं कोणतं आता समीकरण उरलेलं आहे जे महाराष्ट्रात खरंय, बघितलेलं मला नाही. तेच म्हणायचं होतं की महाराष्ट्राने अनेक समीकरणं बघितली जी अनपेक्षित होती, त्यामुळे मुंबईत सुद्धा काही अनपेक्षित होतं का याची उत्सुकता जशी तुम्हाला आहे तशी आम्हाला सुद्धा आहे. त्यामुळे एक्झिट पोलचा हा पण कल नेमका कसा आहे तो बघितला आणि फार नाही म्हणजे अगदी काही तासांचा अवधी आणि त्यानंतर आपल्याला काय निकाल आहे तो आपल्याला बघायला मिळणार. त्यामुळे ते सुद्धा सगळे अपडेट्स आपण न्यूज 18 मराठीवरती असेच बघत राहणार आहोत. फक्त जाता जाता माझा एक प्रश्न आहे की या एक्झिट पोलच्या आकड्यानंतर तुम्हा प्रेक्षकांना काय वाटतंय, महापौर कोणाचा होईल, भाजपचा होईल, शिंदेचा होईल की ठाकरे बंधूंचाच होईल की मराठी होईल, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा.